भूतकाळात एकदापेक्षा जास्त म्हणजे अनेक वेळा झालेली क्रिया सांगण्यासाठी यूज टूचा वापर करतात। आता यूज टूची एकूण 2 स्ट्रक्चर आहेत, एस प्लस टू बी फॉर्म प्लस यूज टू प्लस वर्ब प्लस आय-एन-जी प्लस ऑब्जेक्ट। टू बी फॉर्म या विषयावर डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। एखाद्या गोष्टीची सवय लागलेली आहे आणि ती अजूनही कायम आहे हे दाखवण्यासाठी यूज टूच्या या पहिल्या स्ट्रक्चरचा वापर केला जातो। जसं की आशिष इज यूज टू वर्किंग हार्ड, म्हणजे आशिषला कष्ट करण्याची सवय आहे। येथे आशिषला कष्ट करण्याची सवय आहे आणि ती सवय अजूनही कायम आहे हे आपल्याला समजते। तर निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस टू बी फॉर्म प्लस नॉट प्लस यूज टू प्लस वर्ब प्लस आय-एन-जी प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। जसं की आशिष इज नॉट यूज टू वर्किंग हार्ड, म्हणजे आशिषला कष्ट करण्याची सवय नाही। येथे आशिषला कष्ट करण्याची सवय नाही आणि ती कष्ट न करण्याची सवय अजूनही कायम आहे असा अर्थ होतो। तर यूज टूचं दुसरं स्ट्रक्चर आहे एस प्लस यूज टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। एखाद्या गोष्टीची सवय लागलेली आहे पण ती सवय आत्ता राहिलेली नाही हे दाखवण्यासाठी यूज टूच्या या दुसऱ्या स्ट्रक्चरचा वापर केला जातो। जसं की आय यूज टू प्ले क्रिकेट रिजनेबली वेल, म्हणजे मी योग्यरित्या क्रिकेट खेळायचो। येथे मी पूर्वी योग्यरित्या क्रिकेट खेळायचो पण आता योग्यरित्या क्रिकेट खेळत नाही हे आपल्याला समजते। तर निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस डिड नॉट प्लस यूज टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। जसं की आय डिड नॉट यूज टू प्ले क्रिकेट रिजनेबली वेल, म्हणजे मी योग्यरित्या क्रिकेट खेळत नसे। येथे मी पूर्वी योग्यरित्या क्रिकेट खेळत नसे आणि मी आत्ताही योग्यरित्या क्रिकेट खेळत नाही असा अर्थ होतो।